नमस्कार मंडळी, माझे नाव आहे दुर्गा। माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मी तुम्हाला आज सांगणार आहे बोधकथा। बोधकथा म्हणजे काय, तर ज्या कथेतून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं। तसं बघितलं तर आपल्याला जर कोणी लेक्चर देऊन शिकवायचं म्हटलं तर आपल्याला फार कंटाळा येतो, पण तेच एखाद्या गोष्टीतून शिकवलं तर मजाही येते, बरोबर ना? तर मग चला, आता मी विलंब न करता गोष्टीला सुरुवात करते। गोष्टीचं नाव आहे विद्येची किंमत। एकदा राजकृष्ण परमहंस गंगेवर स्नानासाठी त्यांच्या शिष्यांसह आले होते। तिथेच एक सिद्ध पुरुषही आला होता। त्याने पाण्यावर कापड अंथरले व त्यावर उभे राहून नदी पार केली व तसेच परतही आला आणि राजकृष्ण परमहंसाच्या एका शिष्याला विचारले, तुमचे गुरु असा चमत्कार करू शकतात का? मी ही विद्या 12 वर्ष तप करून मिळवली आहे। त्या शिष्याने जाऊन राजकृष्ण परमहंस यांना झालेली हकीकत सांगितली। त्यावर ते म्हणाले, त्याला जाऊन सांग की त्याचा हा चमत्कार 2 आणे किमतीचा आहे। शिष्याने तसेच केले। तर हे सगळं ऐकून तो सिद्ध पुरुष भडकला व म्हणाला, परत असे बोलला तर मी तुला भस्म करून टाकेन। राजकृष्ण परमहंस परत तसेच बोलले। त्यावर सिद्ध पुरुष हैराण होऊन स्वतःच राजकृष्ण परमहंस यांच्याकडे आला आणि त्याचा अर्थ विचारला। त्यावर ते म्हणाले, नावाडी सुद्धा 2 आणे घेऊन पहिलं तीराला सोडतो, त्याचा इतरांना उपयोग होतो, पण तुमची विद्या ही फक्त तुमच्यापुरती आहे, त्याचा इतरांना काहीही उपयोग नाही, त्यामुळे त्याची किंमत 0 आहे। तर या गोष्टीतून आपल्याला तात्पर्य काय मिळालं? आपल्याकडे जी विद्या असते, कर्तृत्व असतं, त्याचा समाजाला उपयोग होईल असं आपण नेहमी बघितलं पाहिजे, बरोबर ना? तर मग तुम्हाला ही गोष्ट आवडली का? आवडली असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्ही व्हिडिओला चांगला सपोर्ट केला तर 2 दिवसातून एकदा मी नक्की एक स्टोरी पोस्ट करेन। तर मग चला, भेटूयात नेक्स्ट स्टोरीमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय बाय।